अहिल्याबाईंचे असलेले शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे वैष्णवी हगवणे प्रकरणाला खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकतील असे ते शब्द होते। त्यावेळेस अहिल्याबाई असं म्हणतात की शौर्याला, प्रामाणिकपणाला आणि निष्ठेला धर्म जात नसते, जो राज्याचं रक्षण करेल तोच माझ्या मुलीचा खरा वारसदार असतो। मी इथे बसलेल्या भगिनींना, महिलांना सांगणार आहे की आज आपल्या मुलींचं लग्न करत असताना आपल्या मुलामध्ये काय कर्तृत्व आहे, त्या समोरच्या मुलामध्ये काय कर्तृत्व आहे, त्याच्याकडे धन आहे का, त्याच्याकडे पैसा आहे का, गाडी आहे का, हे बघण्यापेक्षा त्याच्या मनगटात किती ताकद आहे, तो निर्व्यसनी आहे का आणि आपल्या मुलीला येणाऱ्या काळामध्ये तो व्यवस्थित सांभाळेल का, हे बघण्याचं खऱ्या अर्थानं ताकद ज्या आई वडिलांमध्ये खऱ्या अर्थानं ती मुलगी त्या घरात सुखी राहते। आणि इथे बसलेल्या अनेक तरुणींना मी विनंती करणार आहे, प्रेमविवाह सगळेच करतात, पण प्रेम करत असताना आपला जो आपण ज्याला जीवनसाथी समजतोय त्याला आपण खऱ्या अर्थानं पारखलंय का, आपल्या आई वडिलांना खऱ्या अर्थानं विचारून आणि त्या मुलाची माहिती घेऊन आपण प्रेमात पडलोय का, हेही बघणं अत्यंत गरजेचं आहे। आज खरं तर विषय वेगळा आहे, पण चारित्र्य, कुठल्याही गोष्टीचं चरित्र वाचत असताना होळकरांची ही गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटली म्हणून मी सांगितली। माननीय विजया शिंदे आणि माननीय गिरिजा शिंदे यांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल।